नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर जे काही शेतकरी राहिलेले आहेत त्याचप्रमाणे यामध्ये जे काही आता फक्त हेच जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेले आहेत, तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की अधिक आम्हाला पीक विम्याचा 1 रुपया मिळालेला नाही। तर आता तुम्ही चेक करू शकता, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवायची आहे, तरच तुम्हाला तुमचा जो काही पीक विमा आहे ते आता मिळणार आहे। तर लाईव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ऑलरेडी फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे आपण। तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की लाईव्ह तुम्ही घरबसल्या खरीप व रब्बी पीक विमा कशा प्रकारे चेक करू शकता की टोटल क्लेम तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेला आहे। तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे चेक करायचं आहे की जे की प्रधानमंत्री फसल विमा योजना याचं जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की टोटल क्लेम किती झालेला आहे। तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की अधिक 1 रुपयाचा पीक विमा मिळालेला नाही, तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये दाखवलेला आहे की पीक विमा जमा झालेला आहे। तर तुम्ही चेक करून घ्या, 2022 सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे। त्यानंतर 2023चा खरीप आणि रब्बी ते सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे। तर त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर तुम्ही लगेच पहा व तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम किती जमा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता जे काही आता हे काही जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले आहेत ते पाहणार आहे। तर त्यामध्ये नंदुरबार आहे जे की 2 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हा जो पीक विमा आहे ते जमा होईल। नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। त्यानंतर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे नांदेड आहे, नागपूर आहे, लातूर आहे, कोल्हापूर आहे, जालना आहे, जळगाव आहे, हिंगोली आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक पीक विम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा 1 रुपया जमा होणार नाही। तर लवकरात लवकर तुम्ही जर तक्रार नोंदवली जर नसेल तर नोंदवून घ्या। त्यानंतर उर्वरित जे काही जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊया। अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, धाराशिव, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। जर तुम्हाला जर घरबसल्या चेक करायचं की तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या त्यामध्ये तालुका आहे त्याचप्रमाणे तुमच्या गावामध्ये पीक विमा मंजूर झाला की नाही, मंजूर जर झालेला असेल तर शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी कशा प्रकारे चेक करायचं आहे चेक करू शकता की तुमच्या गावामध्ये किती जणांना पीक विमा मिळालेला आहे व तुमच्या गावामध्ये किती जणांचा जो काही निधी आहे ते आलेला आहे। खरीप पीक विमा किती जणांना मिळालेला आहे, किती जणांना नाही, रब्बी सुद्धा, ते सर्व टोटल तुम्ही चेक करू शकता। तर त्याचे जे काही ॲप्लिकेशन आहे क्रॉप इन्शुरन्सचे ते सुद्धा आलेले आहेत, ते जर तुम्ही बघितलेले नसेल कशा प्रकारे यूज करायचे आहे, तक्रार नोंदवायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ सर्व आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तर लगेच पहा। थँक्यू।